मित्रांनो नमस्कार। ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांना आपण नेहमीच त्यांच्या प्रतिपक्ष या चॅनलवर ऐकतो। त्यांचं राजकारणाबद्दलचं जे काही मत असतं, त्यांचा जो प्रदीर्घ असा अनुभव आहे राजकारणातला, समाजकारणातला, आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी केलेली विश्लेषण, त्यांनी मांडलेले ठोकताळे हे आजवर कसे खरे ठरत आलेत, बरोबर ठरतायत, योग्य ठरतायत, हेही आपण पाहिलं। अगदी 2014-2019 या दोन्ही निवडणुकांच्या वेळेला त्यांनी केलेली भाकीतं ही तंतोतंत खरी ठरलेली आणि त्यानंतरच कदाचित भाऊ तोरसेकर हे नाव जनसामान्यांमध्ये, उजव्या विचारांच्या, हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांमध्ये एक प्रकारे मार्गदर्शक या भूमिकेतून लोक त्यांच्याकडे बघायला लागले। कारण भाऊंचं विश्लेषण ऐकूनच आपली मतं ठरवणारे बरेचसे श्रोते महाराष्ट्रात आहेत, एक मोठा वर्ग आहे। अशा भाऊंना आपण प्रतिपक्षावर तर नेहमीच ऐकत असतो। एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून किंवा आमचे मार्गदर्शक म्हणून, ज्यांना माझ्यासारखे जे एकलव्य आहेत, जे त्यांना गुरुच्या स्थानी मानतात, त्यांच्याही मनात असतं की भाऊंची मुलाखत प्रत्यक्ष अशी आमनेसामने एकदा तरी घ्यायला मिळावी। मी माझ्या आपल्या चॅनलसाठी, आकार DG9 साठी विचार करत होतो की भाऊंची एक मुलाखत आपल्या चॅनलवर का होऊ नये। पण असं होतं की मी जेव्हा भाऊंना भेटतो, आमच्या गप्पा होतात, चर्चा होतात वेगवेगळ्या विषयांवर, पण त्यावेळेला कॅमेरा, इतर इक्विपमेंट्स असं काही सगळं सोबत नसल्यामुळे मुलाखत हा प्रकार आजवर राहूनच गेला होता। पण योगायोग बघा, आता ही संधी, हा योग जुळून आलाय। येत्या शनिवारी कोल्हापूरमधील पॉलिटिकल कट्टा या एका संस्थेने वेद 2024 असा एक कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांची मुलाखत घेण्याचं भाग्य मला लाभलं। तो योग जुळून आलाय मित्र। ही मुलाखत येत्या शनिवारी म्हणजे 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे। या कार्यक्रमासाठी आपण सारे उपस्थित असालच, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले जे श्रोते आहेत, आमचे जे प्रेक्षक आहेत, ते या कार्यक्रमांना गर्दी करतातच। मी अगदी सांगलीतला माझा साप्ताहिक विजयंतचा कार्यक्रम पाहिला, छोट्याशा हॉलमध्ये तुडुंब गर्दी झाली होती। मिरजेचा कार्यक्रम, ज्यात मी, सुशील कुलकर्णी आणि भाऊ आम्ही तिघेही होतो, शरद पोंक्षेंनी आमची मुलाखत घेतली होती, त्यालाही तुफान प्रतिसाद मिळाला। म्हणजे सभागृह ओसंडून वाहून जात असताना सभागृहाच्या बाहेर लावलेल्या स्क्रीनवरही प्रेक्षक गर्दी करून तो कार्यक्रम पाहत होते। कोल्हापुरातही याच पद्धतीचं वातावरण सगळीकडे पसरलंय, अशा काही बातम्या माझ्या कानावर येत आहेत। तर मित्र, हा सगळा जो योग जुळून आलाय, त्या योगाचे साक्षीदार होण्यासाठी, प्रत्यक्षदर्शी होण्यासाठी तुम्ही वेळेवर कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये सायंकाळी 6चा कार्यक्रम आहे, त्यासाठी आधीच येऊन आपली जागा आरक्षित करणं हे तुम्हाला गरजेचं आहे। तर हे एक प्रकारचं निमंत्रण समजा आणि जरूर या कार्यक्रमाला या। मी स्वतः भाऊ तोरसेकर तुमची वाट पाहतो। येत्या शनिवारी 26 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर। मी, भाऊ आणि तुम्ही।